लक्ष द्या इथे. आता आपण बघतोय इलेक्ट्रिक मोटर. आता एक्झॅक्टली इलेक्ट्रिक मोटर काय बघा, ही डायग्राम जी आहे हे फिजिकल रिप्रेझेंटेशन आहे की इलेक्ट्रिक मोटर दिसते कशी. ठीक आहे, इलेक्ट्रिक मोटर कशी दिसते ते अशी दिसते साधारणतः. त्याची डायग्राम काढायची नाही आहे ही. ठीक आहे, त्याच्यानंतर तर त्याचं काम काय ते बघू आपण. सगळ्यात पहिले बघा इलेक्ट्रिक मोटरचं मेन बेसिक काम काय ते बघू आपण. लक्ष द्या. यू नो द व्हेरियस फॉर्म्स ऑफ एनर्जी. एनर्जीचे वेगवेगळे फॉर्म्स असतात. ठीक आहे, त्यातलं जर आपण बघितलं तर यू नो दॅट द एनर्जी कॅन बी चेंज इट्स फॉर्म. अ डिव्हाइस चेंजिंग इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू मेकॅनिकल एनर्जी इज नोन ॲज इलेक्ट्रिक मोटर. इलेक्ट्रिक मोटरचं मेन काम काय आहे, म्हणजे तुम्ही हेडिंग दिल्यावरती ही एक लाईन लिहायची. अ डिव्हाइस, तो एक डिव्हाइस आहे. काय आहे? इट्स अ डिव्हाइस. कोणतं डिव्हाइस? चेंजिंग इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू मेकॅनिकल एनर्जी नोन ॲज इलेक्ट्रिक मोटर. तो इलेक्ट्रिक एनर्जी म्हणजे आपण त्याला इलेक्ट्रिसिटी देतो आणि त्या इलेक्ट्रिसिटीला तो कन्वर्ट कशामध्ये करतो? मेकॅनिकल एनर्जीमध्ये करतो. मेकॅनिकल एनर्जी म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल समजा मी ही गोष्ट इकडून इकडे फेकली, हे मेकॅनिकल वर्क झालं एक प्रकारे. आर गेटिंग दिस? कोणती तरी गोष्ट उचलणे, इकडून तिकडे ठेवणे, ते मेकॅनिकल वर्क आहे. तर त्याची एनर्जीमध्ये कन्वर्ट करतो. म्हणजे आता एक एक्झाम्पल म्हणून इलेक्ट्रिक पंप कन्सिडर करू. ठीक आहे, आपल्या इथे घरामध्ये पाणी येतं, ते वरच्या टाकीमध्ये भरायचं असेल तर आपण ते बटन दाबतो इलेक्ट्रिक पंपसाठी. ते चालू झालं, इलेक्ट्रिक पंप खालचं पाणी वरती पंप करून वरती टाकीमध्ये सोडून देतं. ते इलेक्ट्रिक एनर्जीचं. आता समजा तिथं नुसती वायर लावून ठेवली तर इलेक्ट्रिक पाणी वर जाणार आहे का? इलेक्ट्रिक पंप काय करतो? इलेक्ट्रिक मोटर असते त्याच्यामध्ये. ठीक आहे, आणि त्याचं बेसिक काम काय आहे की त्याला त्यांनी इलेक्ट्रिक एनर्जीला कन्व्हर्जन कशामध्ये केलं? मेकॅनिकल एनर्जीमध्ये. म्हणजे ते पाणी वर न्यायचं त्यांनी काम केलं. आर गेटिंग दिस? त्याच्यामध्ये वेगवेगळं सांगितलं आहे. इन डे टू डे लाईफ फॅन, आपण जे फॅन बघतो, इलेक्ट्रिक एनर्जीचं कन्व्हर्जन मेकॅनिकल. फॅन फिरायला लागला ते मेकॅनिकल वर्क झालं. ठीक आहे, पंप, कम्प्युटर्स, मशीन्स, हे वेगवेगळे त्याचे काय आहेत? एक्झाम्पल्स आहेत. ठीक आहे, मग आपण पुढे बघूया इथे काय त्याची डायग्राम आतमध्ये नक्की काय होतं ते. इन जनरल बघितलं त्याची ही आतली ही डायग्राम तुम्हाला काढायची पुढे. ठीक आहे, तर याच्यामध्ये एक्झॅक्टली काय आपण बघूया. बघा, अ इलेक्ट्रिकल मोटर कन्सिस्ट ऑफ द रेग्युलर लूप ऑफ कॉपर वायर हॅव्हिंग रेझिस्टिव्ह कोटिंग. त्याच्यामध्ये एक वायर आहे, कॉपर वायर आहे. कोणती वायर आहे? समजा ही जी दिसते तुम्हाला ABCD, ठीक आहे, ती एक कॉपर वायर आहे. ओके, लूप आहे आणि तो रेक्टेंग्युलर लूप आहे. ठीक आहे, कन्सिस्ट ऑफ रेक्टेंग्युलर लूप आहे. बघा ABCD रेक्टेंग्युलर लूप आहे, कॉपर वायर हॅव्हिंग रेझिस्टिव्ह कोटिंग. त्याला एक कोटिंग आहे रेझिस्टन्सची. होणार काय बघा इकडे, लक्ष द्या. As shown in the figure, it is placed between the north pole and south pole of the magnet like horseshoe magnet in such a way that branches AB and CD are perpendicular to the direction of the field. हे सगळं लिहायचं ॲज इट इज, सगळंच लिहायचं, मार्क करायची गरज नाही आहे. पहिल्या याच्यामध्ये त्यांनी सांगितले कॉपर वायर आहे रेक्टेंग्युलर शेपमध्ये, ती अशी ठेवली आहे, दोन मॅग्नेटच्या मध्ये ठेवली. कुठे ठेवली? दोन मॅग्नेटच्या मध्ये. दोन मॅग्नेट म्हणजे एकच मॅग्नेट आहे, बट एक त्या मॅग्नेटचा एक नॉर्थ पोल आहे आणि दुसरा त्याच्यामध्ये लाईक अ हॉर्सशू मॅग्नेट. त्यांनी त्याचं हे बघा, हॉर्सशू म्हणजे घोड्याच्या पायाची नाळ असते बघा, कोणत्या शेपमध्ये असते? लाईक दिस, या पद्धतीने असते ना जरा. ठीक आहे, ह्या पद्धतीने शेपमध्ये असली का आपण ह्या शेपचा मॅग्नेट कन्सिडर करतोय. काय कन्सिडर करतोय? एका बाजूला नॉर्थ पोल, एका बाजूला त्याच्यामध्ये ते हे स्ट्रक्चर उभं करतो. आता त्यातले फक्त नॉर्थ आणि साऊथच दाखवले, पण असं मॅग्नेट असेल त्या शेपमधलं. ठीक आहे, ओके. पुढे बघा काय सांगितलं त्यांनी. कन्स्ट्रक्शन बघतो, हे याचं कन्स्ट्रक्शन चालू आहे. काय काय नक्की त्यात. सच ए वे दॅट AB अँड CD आर परपेंडिक्युलर टू द मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे इकडे समजा नॉर्थ आहे, इकडे समजा साऊथ आहे. याच्यामध्ये ही AB वायर आली, त्याची ही आली ABCD
डी. ए बी अँड सी डी आर परपेंडिक्युलर. त्याला कसे असणार आहे, हे बघा, ए बी आणि सी डी आर परपेंडिक्युलर. ते कसे आहेत त्याला, ए बी अँड सी डी त्याला कसे आहेत, परपेंडिक्युलर. अशा पद्धतीने द टू एंड्स ऑफ द लूप आर कनेक्टेड टू द टू हाफ्स एक्स अँड वाय ऑफ द स्प्लिट रिंग. इथे एक स्प्लिट रिंग ही दिसते तुम्हाला, रिंग आहे बघा. तुम्ही तुमच्याकडे बुक असेल तर त्याच्यामध्ये अजून चांगली दिसेल. तिथं असा एक शाफ्ट आहे, हा तिथे एक स्प्लिट रिंग आहे. इथं असे हाफ आहे आणि इकडून हाफ आहे. त्याला त्यांनी म्हटलंय एक्स आणि वाय असे दोन रिंग्सच्या याला त्यांनी कनेक्ट केलेले आहे, एक ई पॉईंटला आणि एक एफ पॉईंटला. म्हणजे हा ए पॉईंट इकडं एक्सला, डी पॉईंट इकडे वायला, इकडे कनेक्ट केले. स्प्लिट आहे, दोन पार्ट. अशी कंप्लीट रिंग नाही आहे, हाफ आहे अशी, इकडून एक हाफ आहे इकडून हाफ आहे. त्याला म्हणून त्याला काय म्हटलंय, टू हाफ्स स्प्लिट रिंग्स असं नाव दिलंय. ठीक आहे, पुढे बघा काय दिलंय त्यांनी एक्झॅक्टली, आपण बघूया. त्यानंतर कोटिंग ऑन देअर इनर सरफेस अँड द टाइटली फिटेड ऑन द ॲक्झेल. तिथे एक ॲक्सिस आहे, दिसतोय ॲक्झेल असा रॉड शेप लाईक स्ट्रक्चर, ॲक्झेल येतो. ठीक आहे, असा पाईप पण भरीव आहे एकदम, ॲक्झेल नाव दिलं आहे त्याला. ती स्प्लिट रिंग अशी अटॅच आहे. ठीक आहे, फिटेड ऑन द ॲक्झेल. द टू हाफ्स ऑफ द स्प्लिट रिंग एक्स अँड वाय हॅव देअर other conducting surfaces in contact with the two stationary carbon brushes E and F. त्याला इथे कार्बन ब्रशेस दिलेले आहे ई आणि एफ. इथे कार्बन ब्रशेसचं काम काय की त्याला बाकीच्या ठिकाणी ते कॉन्टॅक्टमध्ये राहील, पण त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक करंट आतमध्ये नाही उतरला पाहिजे, तिथपर्यंतच राहायला पाहिजे. ठीक आहे, त्यासाठी ते कार्बन ब्रशेस आहेत. नंतर आपण बघूया पुढे. पुढे काय सांगितलं, हे त्याचं काय झालं, कन्स्ट्रक्शन आहे. हे काय त्याचं, कुठे कुठे वायर कशी ई एन आणि एसमध्ये ठेवलेली, ए बी सी डी, त्यातलं ए बी आणि सी डी परपेंडिक्युलर आहे त्या मॅग्नेटिक फील्डला. ठीक आहे, ॲक्झेल आहे, त्याला ती ए बी सी डीचे दोन एंड त्या ॲक्झेलला कनेक्टेड आहे एक्स आणि वायला. त्याच्यामध्ये तो एक शाफ्ट आहे, ॲक्झेल नाव दिलेलं आहे त्याला. पुढे टोक आहे ब्रशेसचे ई आणि एफ, जेणेकरून त्यात करंट उतरले नाही पाहिजे. दॅट इज द कार्बन ब्रशेस. ठीक आहे, हे इन शॉर्ट इथं बघितलं आहे. म्हणजे आपण इथं बघितली त्याची डेफिनेशन. याचं वाटलं असतं काहीतरी इथपर्यंत लिहिलं का एक्झाम्पल म्हणायचं आहे. फॉर एक्झाम्पल फॅन, मिक्सर, रेफ्रिजरेटर एवढं म्हणायचं, पंप वगैरे काहीतरी एक दोन सांगायचं नाही, एक्सेट्रा म्हणून टाकायचं. ठीक आहे, आणि इथं आपण त्याचं डायग्राम काढून कन्स्ट्रक्शन. आता ते काम कसं करतं ते बघू पुढे, त्याचं वर्किंग कसं आहे. हे बघा, हे त्याचं जवळपास वर्किंग आहे, पण आपण सिम्पल वेमध्ये बघू. एवढं तुम्हाला पूर्णपणे तिथं काही फापट पसारा लिहायची गरज नाही आहे. यातले जे वर्डिंग यूज करायचे ते आपण करणार आहे, बट मी तुम्हाला इझी लेवलला सांगतो याला कसं करायचं आहे. कन्स्ट्रक्शन तर ॲज इट इज बघायचं आहे. इझी लेवलमध्ये काय होणार आहे, तुम्ही जर बघितलं, मी माझ्या पद्धतीने सांगतो तुम्हाला की जे एकदम इझी पार्ट आहे, एवढं लिहायचीही गरज नाही तुम्हाला. वर्किंगमध्ये काय होतं माहिती का, इकडे लक्ष द्या. हा तुमचा नॉर्थ पोल आहे, हा तुमचा साऊथ पोल आहे ह्या डायग्राममधला. त्याच्यामध्ये आपली ही अशी वायर आहे रेक्टेंग्युलर, ए बी सी डी. ही पुढं इकडे एक ॲक्झियल आहे असा रॉड. ठीक आहे, त्या रॉडला इथे स्प्लिट रिंग्स आहेत, इथं ब्रशेस आहेत, अजून एक रिंग आहे, इथं ब्रशेस आहेत, याला ते कनेक्टेड आहे. ठीक आहे, आता हे जाऊ द्या, आपण वरती काय होतं ते बघू. सगळं मेन इथे काय होणार आहे ते बघू. लक्ष द्या सगळे, बघा. हा ए, हा बी, हा सी, हा डी. होतं काय माहिती का, ए बी आणि सी डी मॅग्नेटिक फील्ड इकडून इकडे त्याला परपेंडिक्युलर आहे. त्याला कसे आहे, मग तिथं मी इथं म्हणणार ऑन ए बी अँड सी डी फोर्स विल बी ॲक्टेड अकॉर्डिंग टू फ्लेमिंग्स रूल. अकॉर्डिंग टू फ्लेमिंग्स रूल. फ्लेमिंगच्या रूल प्रमाणे त्याच्यावरती फोर्स ॲक्ट होणार आहे. ॲज दे आर परपेंडिक्युलर टू मॅग्नेटिक फील्ड. आपण मागच्या ह्याच्यातच बघितलं ना,
Fleming's left hand rule, if the first three fingers of the left hand are mutually perpendicular to each other, and if the forefinger, that is the index finger, showing the direction of the magnetic field, middle finger showing the direction of the current flowing through the conductor, then outstretched thumb showing the direction of the force acting on the conductor. This was the Fleming's left hand rule. मग हे परपेंडिक्युलर असले तर तिथं कोण आला पाहिजे, त्याच्यावरती फोर्स येणार. काय येणार? म्हणजे बघा ए बी इकडून करंट चाललाय ए टू बी आणि सी टू डी इकडून, याच्यावरती फोर्स येणार. त्याची डायरेक्शन बघू आपण, पण त्याच्यावर फोर्स ऍक्ट होणार. पण मी इथे एक पॉईंट लिहितो, हे कळालं कसं आहे? ठीक आहे, ही एक लाईन लिहायची तुम्ही नंतर, त्याच्यातही दिलीच असणार, पण या तुमच्या भाषेत पण लिहू शकतात की ए बी आणि सी डी वरती फोर्स ऍक्ट होणार अकॉर्डिंग टू फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. का? कारण ते परपेंडिक्युलर आहे फील्डला. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर इथे काय होणार आहे बघा, लक्ष द्या. बट बी सी अँड ए डी आर parallel to field, thus no force is acting on them. त्यांच्यावरती कोणताच फोर्स ऍक्ट होणार, कारण ते पॅरलल आहे ना. फील्ड इकडून इकडे नॉर्थ टू साऊथ, बी सी आणि ए डी हे त्याला काय झाले, पॅरलल. फील्ड अशी, मॅग्नेटिक फील्ड नॉर्थ टू साऊथ, बी सी पण तसाच, ए डी पण तसाच, पॅरलल आले. पॅरलल असलं का फोर्स ऍक्ट होणार. फ्लेमिंगने काय सांगितलं, परपेंडिक्युलर पाहिजे. कसे पाहिजे? म्हणून मग अशी आपण लिहिलं होतं की त्याच्यावरती ऍक्ट होणार. आता ह्या दोघांचं सांगितलं, म्हणजे ए बी वर सी डी वरती ऍक्ट होणार हे पहिले सांगायचं. बी सी आणि ए डी वर ऍक्ट होणार नाही कारण ते पॅरलल आहे, ते एक सांगायचं. 2 पॉईंट कळाले? अवघड आहे का हे 2 पॉईंट? ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, याच्यावरती कोणत्या डायरेक्शनला होणार आहे ते बघू आपण. बघा, याच्यावरती कोणत्या डायरेक्शनला ऍक्ट होईल. ए बी वर समजा मॅग्नेटिक फील्ड इकडून तिकडे, बरोबर आहे, नॉर्थ टू साऊथ इकडून तिकडे आहे. मॅग्नेटिक फील्ड फ्लेमिंग लेफ्ट हँड रूलने इकडे. हा मिडल फिंगर कसलं डायरेक्शन दाखवतो, करंट इकडून इकडे चाललाय, मग करंटची डायरेक्शन. आता माझा हात असा होणार आहे. ठीक आहे. फोर्स कुठे ऍक्ट होतोय मग, डाऊनवर्ड डायरेक्शनला. मग मी इथे फोर्सची डायरेक्शन दाखवून देतो की तो डाऊनवर्ड डायरेक्शनला, ए बी वरती इन द डाऊनवर्ड डायरेक्शन. फोर्स ऍक्टिंग ऑन द ए बी इज इन द डाऊनवर्ड डायरेक्शन. आणि इकडे करंट ऑपोजिट आहे, म्हणजे बघा परत बघा, मॅग्नेटिक फील्ड. इकडे लक्ष दे, डोळे चोळत नका बसू, इकडे लक्ष दे. एवढं सिंपल भाषेत कुठं नाही करणार, लक्ष दे. मॅग्नेटिक फील्ड नॉर्थ टू साऊथ, करंट बघा सी डी, सी टू डी, बाहेर करंट. मग त्याच्यावर फोर्स कुठे ऍक्ट होणार, अपवर्ड डायरेक्शनला, वरती. इकडे फोर्स ऍक्ट होणार. आलं लक्षात? ठीक आहे. मग थर्ड पॉईंटमध्ये, पहिल्या पॉईंटमध्ये सांगायचं ए बी वरती आणि सी डी वरती फोर्स ऍक्ट होणार ॲज दे आर परपेंडिक्युलर टू द मॅग्नेटिक फील्ड ड्यू ॲज पर द फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. दुसरा पॉईंट सांगायचं काय की बी सी आणि ए डी काय आहेत, पॅरलल आहे त्याला, त्याच्यावर काही फोर्स ऍक्ट होणार नाही. तिसरा पॉईंट सांगायचा, याच्यावर फोर्स ऍक्ट होतोय अकॉर्डिंग टू द फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. फोर्स ऍक्टिंग ऑन ए बी इज इन द डाउनवर्ड डायरेक्शन and on the CD is in the upward direction. अवघड आहे का? ठीक आहे, समजलं? ड्यू टू दिस वी गेट द रोटेशन. हे बघा, कोणतीही गोष्ट, आता समजा ही लाईन आहे, याच्यावरती मी एक आहे डाऊनवर्ड डायरेक्शनला अप्लाय करतो. समजा इकडे डाऊनवर्ड, इकडे अपवर्ड, एक डाऊनवर्ड एक अपवर्ड, याच्या ऑटोमॅटिकली याला काय भेटलं, रोटेशन भेटलं. काय भेटलं? सो दिस रेक्टँग्युलर कॉईल, फोर्स सांगितला. चौथा पॉईंट काय लिहायचा मग, दिस रेक्टँग्युलर कॉईल रोटेटेड इन, कोणता डायरेक्शन आहे बघा, असा फिरेल, रोटेटेड इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. दस ॲक्झेल, जे पुढे कनेक्टेड आहे बघा इथे, ॲक्झेल विच इज कनेक्टेड टू द स्प्लिट रिंग टू दॅट रेक्टँग्युलर कॉईल, दॅट इज ऑल्सो गोइंग टू रोटेट. म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जीचं कशात कन्वर्जन झालं, तर ॲक्झेल काय लागला, फिरायला लागला. अँड दस
इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू मेकॅनिकल एनर्जी. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द टॉपिक इलेक्ट्रिक मोटर. इलेक्ट्रिक मोटरची पहिले तुम्ही काय सांगणार, लक्ष द्या. इलेक्ट्रिक मोटरची तुम्ही सगळ्यात पहिले काय सांगणार, इथं डेफिनेशन, त्याचं एक्झाम्पल. ही डायग्राम काढायची नाही. त्याच्यानंतर तुम्ही काय करणार बघा, तुम्ही करणार हे ॲज इट इज लिहून काढणार सगळंच. हे कन्स्ट्रक्शन आहे, डायग्राम आणि कन्स्ट्रक्शन सगळंच एवढा पार्ट. त्याच्यानंतर जे वर्किंग आहे ते आपल्या मनाने लिहायचं. हे वाचायचं असेल तुम्ही वाचा, मी तुमच्यासाठी ठेवलं इथे. पण वर्किंगचे मी 4 पॉईंट सांगितले सिंपल भाषेत. काय सांगितलं, पहिला पॉईंट सांगायचा काय, ए बी अँड सी डी आर परपेंडिक्युलर टू द मॅग्नेटिक फील्ड, दस फोर्स ॲक्टिंग ऑन इट अकॉर्डिंग टू द फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. ते परपेंडिक्युलर फील्डला, त्याच्यामुळे त्याच्यावर फोर्स ॲक्ट होणार. त्याच्या पुढे काय, अँड बी सी अँड ए डी आर पॅरलल टू द मॅग्नेटिक फील्ड, फोर्स इज नॉट गोइंग टू ॲक्टिंग अपॉन दोज साईड्स. त्याचे जे काही ह्या साईडवरती तो काय ॲक्ट होणार नाही. तिसरा पॉईंट सांगायचा, अकॉर्डिंग टू द फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल, फोर्स ॲक्टिंग ऑन ए बी इज इन द डाउनवर्ड डायरेक्शन अँड ऑन द सी डी इज इन द. तिसरा पॉईंट झाला. चौथा पॉईंट सांगायचा काय, त्याच्या चौथा पॉईंट म्हणजे 1 2 3 4 नाही लिहायचं, डॅश देऊन लिहायचं खाली, डॅश 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 डॅश. ओके. ड्यू टू दिस कॉइल विल रोटेट, कॉइल ए बी सी डी विल रोटेट इन द अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला ती रोटेट व्हायला लागेल. विच इज कनेक्टेड टू द ॲक्झेल, याला नाव दिले ना आपण, ॲक्झेल आहे बघा नाव. विच इज कनेक्टेड टू द ॲक्झेल थ्रू स्प्लिट रिंग्स. कशाला कनेक्टेड आहे ती, स्प्लिट रिंगने कनेक्ट झालेल्या ॲक्झेलला. दस ॲक्झेल विल रोटेट. आणि मग ॲक्झेल पण काय होणार, झाले 4 पॉईंट. खाली एक लाईन लिहून टाकायची, हेन्स इन दिस वे इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू मेकॅनिकल एनर्जी. जे त्याचं काम होतं ते त्यांनी केलं. ठीक आहे, बुकपेक्षा सोप्या भाषेत सांगितलंय, कळालं. ठीक आहे, ओके. मग आता लगेच तुम्ही हेडिंग लिहा आणि हे लिहायला स्टार्ट करा लगेच. चला स्टार्ट.